एका खाजगी शाळेच्या वसतिगृहात राहत असताना हा प्रकार माझ्यासोबत घडला होता. आमच्या वसतिगृहात वर्गाप्रमाणे प्रत्येकाला खोल्या दिल्या गेल्या होत्या. तसे मी सुरुवातीपासूनच हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि आतापर्यंत अनेक हॉस्टेल बदललेही होते. त्यामुळे मला इथे काहीतरी गडबड असल्याप्रमाणे एक गोष्ट मला सुरुवातीपासूनच सतावत होती आणि ती म्हणजे या वसतिगृहात एकूण 10 खोल्या होत्या. पण एक खोली नेहमी रिकामीच असायची. सुरुवातीला मला त्या खोलीचे रहस्य कळू शकले नाही. पण वर्षभरानंतर एकदा त्या बंद खोलीचे दार उघडले, ज्यावर एक मोठे कुलूप लावले होते. त्या कुलुपाभोवती एक धागा गुंडाळला होता. त्या कुलुपाची पूजा झाल्यासारखे वाटत होते. मी त्या खोलीत एका माणसाला जाताना पाहिले. तो आत कसली तरी पूजा करत होता. आतल्या फोटोचे हारही बदलत होता. पूजा आटोपून तो बाहेर जाऊ लागला. जाताना त्याने त्या कुलुपावरती पहिल्यासारखे लाल धागे गुंडाळायला सुरुवात केली आणि काही मंत्रांचे पठणही केले होते. मंत्रांचे पठण करून जाताच तो तडक तिथून निघूनही गेला. हॉस्टेलची सर्व मस्तीखोर मुले सर्व काही पाहत होती. जो कोणी ते कुलूप खोलून येईल त्याच्या पुढील 3 महिन्याचा कॅन्टीनचा खर्च हे सगळे बाकीचे करणार अशी मुलांमध्ये पैज लागली होती. मग मी 3 महिने फ्री कॅन्टीनमध्ये जे पाहिजे ते मिळणार या लालचमध्ये हिंमत करून रूमबाहेर पडलो आणि त्या कुलुपाभोवती गुंफायला ठेवलेला धागा उघडला. ते कुलूप घेऊन एखाद्या ट्रॉफीप्रमाणे स्वतःच्या खोलीतही आणून ठेवले. ते कुलूप उघडल्यावर काय होऊ शकतं या सगळ्या विचारांनी माझ्या मनाला हुरहुरही लागली होती. पण तसे काही ते घडलेच नाही. आता संध्याकाळ होत आली होती. रात्रीचे जेवण करून मी रूमवर येऊन झोपीही गेलो. पण रात्री 11 वाजता मला अचानक जाग आली. मी पुन्हा झोपण्याचा खूप प्रयत्नही केला, पण आता मला झोपही येत नव्हती. विचित्र आणि भीतीदायक विचार माझ्या मनात येऊ लागले होते. आतापर्यंत ऐकलेल्या सर्व भूतांच्या गोष्टी एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर चालत होते. झोप येण्यासाठी मी कूस बदललीच असेल आणि इतक्यातच माझ्या कानावरती कोणाचा तरी रडण्याचा आवाज पडला. आता माझी नजर रूमच्या खिडकीवरती गेली. मी लक्ष देऊन पाहिले तर मला असे वाटले की कोणीतरी खिडकीबाहेरून आतमध्ये डोकावत आहे. रूममधील लाईट लावण्याचाही प्रयत्न केला, पण नशीब मात्र एवढे खोटे होते की नेमकी आजच वीज गेली होती. कॉट काढून टॉर्च काढून चालू केली.